कुछ कर गुजरने के लिए मौसम नहीं मन चाहिए, साधन तो सभी जुट जाएंगे, संकल्प का धन चाहिए. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी अनिल ठाकरे PAPT अकॅडमीतर्फे इथे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण दैनंदिन चालू घडामोडीची जी सिरीज आहे ती या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत. मित्रांनो, आज 11 फेब्रुवारी आहे. आज आपण या ठिकाणी आजच्या दैनंदिनी या ठिकाणी बघूया. मित्रांनो, आजची सर्वात मोठी जी न्यूज आहे तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लिथियमचे भारताला जे आहे ते साठे सापडलेले आहे. लिथियम हा एक धातू आहे मित्रांनो, हलका धातू आहे. त्याचे जे साठे आहे ते जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्हा आहे, रियासी जिल्हा आणि तिथला जो एक प्रांत आहे, तिथला एक भाग आहे सालाल हैमाना हा भाग आहे. त्यामध्ये जे आहे ते हे साठे सापडलेले आहे. कुठे सापडलेले आहे लक्षात घ्या, जम्मू काश्मीरमधला रियासी जिल्हा आणि सालाल हैमाना भागामध्ये हे साठे आपल्याला सापडलेले आहे. मित्रांनो, हे याचा शोध कोणी लावलेला आहे तर भारतातर्फे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभाग, भारताचा जो भूगर्भ सर्वेक्षण विभाग आहे त्यांना हे साठे या ठिकाणी सापडलेले आहे. तिथं जे खोदकाम सुरू होतं, वेगवेगळ्या जे धातू आहेत मित्रांनो, ज्याची भारताला आवश्यकता आहे त्याचं जे आहे ते खोदकाम सध्या सुरू आहे देशाच्या विविध भागामध्ये. त्याचाच हे पुढचा भाग म्हणून जे आहे ते लिथियमचे साठे या ठिकाणी सापडलेले आहे. कोणाला? भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाला. याची जी लिथियम जे धातू आहे मित्रांनो, तो काढण्याची एक प्रक्रिया आहे मित्रांनो. लिथियम जो आहे तो कठीण खडकामध्ये सापडतो मित्रांनो, कठीण खडकामध्ये, आणि भूगर्भातील जलाशयातून तो काढला जातो. आणि त्यासाठी जे आहे मित्रांनो, हा जो लिथियम आहे तो अशुद्ध स्वरूपाचा धातू असतो मित्रांनो. तो भूगर्भामध्ये साठलेला असतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करून त्याला वेगळं करावं लागतं. बरोबर आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे काय होतं, आजूबाजूच्या या प्रक्रियेदरम्यान जे आजूबाजूच्या खडकांना तडे जातात आणि त्या खडकामध्ये साठलेला CO2 जो आहे, कार्बन डायऑक्साईड जे आहे, त्याचं उत्सर्जन परत हवेमध्ये होतं मित्रांनो. ही जी प्रक्रिया आहे, इंधन जे आहे लिथियम, ते हरित इंधन म्हणून याला ओळखल्या जाते मित्रांनो. कारण यापासून इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ज्या बॅटरीज आहेत त्यामध्ये याचा उपयोग केला जातो मुख्यतः. परंतु ही जी प्रक्रिया आहे त्याला काढण्याची, इथे आपल्याला हरित म्हणता येणार नाही मित्रांनो. आपल्याला हरित ऊर्जेसाठी आपलं लक्ष्य आहे आपल्या देशाचं की 2030 पर्यंत जे आहे आपल्याला व्हेकल जे आहे ते 30% याची वाढ करायची आहे. इलेक्ट्रिक वाहनं आपल्याला देशामध्ये लॉन्च करायची आहे. 30% आपल्याला इथे व्हेकल देशामध्ये आणायची आहे मित्रांनो. आणि हे कशासाठी आणायचं आहे तर हवामान, जे जागतिक हवामान बदल होत आहे त्यामध्ये जो CO2चा रोल आहे हे बदल होण्यास तो कमी झाला पाहिजे, CO2चं उत्सर्जन कमी झालं पाहिजे, या ठिकाणी त्याचा मूळ उद्देश आहे मित्रांनो. आता इथं प्रक्रिया बघा, हरित आहे का, या प्रक्रियेमधूनच CO2चं उत्सर्जन होत आहे. त्याच्यामुळे जी आहे प्रक्रिया देखील आपल्याला हरित असली पाहिजे, ग्रीन असली पाहिजे. याला काढण्याची टेक्नॉलॉजी सुद्धा ग्रीन असली पाहिजे. तेव्हा आपण म्हणू की इथं हवामान बदलाच्या विरोधात आपण काहीतरी एक पाऊल उचलतोय. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो, तुम्हाला लक्षात आले असेल की प्रक्रिया कशी आहे आणि ही कशी प्रक्रिया आहे. बरोबर. या ठिकाणी आता याचे लिथियमचे काय काय उपयोग आहेत, कोणकोणत्या उद्योगामध्ये कोणकोणत्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो ते थोडक्यात बघूया मित्रांनो. बघा, तुम्हाला माहित आहे की लिथियम आयन बॅटरी तुम्ही ऐकला असेल. नवीन शब्द जो आहे आता सध्या मार्केटमध्ये तो शब्द त्याची चलती आहे. विद्युत वाहन जे व्हेकल असतात मित्रांनो, त्याच्या ज्या बॅटऱ्या बनवण्यासाठी याचा उपयोग मुख्यतः केला जातो. स्मार्टफोनच्या बॅटऱ्या बनवण्यामध्ये लिथियम असतं. लॅपटॉप बॅटरीसाठी सुद्धा लिथियमची गरज असते मित्रांनो. त्यानंतर जे आहे दुर्बीनचा जो काच आहे त्याच्यासाठी सुद्धा लिथियम जो आहे तो वापरला जातो मित्रांनो. लिथियम पासून बनलेला जो काच असतो तो ट्रान्सपरंट असतो मित्रांनो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे रेज असतात ते म्हणजे पलीकडे जाऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे जे आहे ते दुर्बीनचा काच बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर काही पदार्थ असतात मित्रांनो, त्या पदार्थाच्या त्याला चकाकी येण्यासाठी, बरोबर आहे, काही भांडी असतात त्या चिनी मातीची वगैरे, त्यांना चकाकी यावी म्हणून देखील याचा वापर केला जातो मित्रांनो. आणि रंगामध्ये, पेंटमध्ये सुद्धा ही लिथियमचा जो आहे तो वापर केला जातो मित्रांनो. चकाकी येण्यासाठी चिनी मातीचे जे भांडे आहेत त्याच्यासाठी सुद्धा लिथियमचा या ठिकाणी वापर केला जातो मित्रांनो. बघा, या लिथियमचे जे उत्पादक देश आहेत ते मी या ठिकाणी दिलेले आहे. टॉप 5 देश कोणते आहेत लिथियमचे, तर सगळ्यात मोठा जो प्रोड्युसर आहे लिथियमचा तो या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया, बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया हे लिया याच्यावरून
पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लिया म्हणजे लिथियम, बरोबर आहे. असं एक ट्रिक आहे मित्रांनो. तर ऑस्ट्रेलिया सगळ्यात नाव पण मोठं आहे, त्याच्यामुळं लिथियम जो आहे, लिथियम उत्पादनात सगळ्यात अग्रेसर देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवायचं, नाव मोठं आहे लिया, बरोबर. इथं सेकंड जे आहे ते चिली हे 2 अक्षर आहे म्हणून हा चिली दुसरा, इथं लिया, बरोबर आहे. लिथियम लक्षात राहिलं पाहिजे. ऑस्ट्रेलिया, चिली, त्याच्यानंतर चीन, बरोबर आहे. चीनमध्येही खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते लिथियम सापडतं. त्याच्यानंतर अर्जेंटिना आणि ब्राझील, बरोबर आहे. भारत जो आहे तो आपल्या लिथियम याच्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनावर अवलंबून आहे सध्या स्थिती. लिथियमच्या आपली जी गरज आहे भारताची, त्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनावर जो आहे भारत डिपेंड आहे. भारत जो आहे तो जगात 7वा देश बनू शकतो जर मोठ्या प्रमाणात जर याचं शोध कार्य जर झालं लिथियमचं देशामध्ये, तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लिथियमचे साठे सापडू शकतात, असं जे वैज्ञानिकांचं मत आहे मित्रांनो. तर त्याबरोबर जे आहे ते भारत 7वा या ठिकाणी लिथियम प्रोड्युसर देश बनू शकतो येणाऱ्या काळामध्ये. भारतामध्ये राज्य आहे कर्नाटक राज्य, हे लिथियममध्ये अग्रेसर आहे. या कर्नाटकच्या काही भागामध्ये मांडा जो जिल्हा आहे कर्नाटकचा, त्या ठिकाणी लिथियम सापडते मित्रांनो. आता आपण या ठिकाणी लिथियमचा संदर्भ आलेला आहे, तर लिथियम जे आहे त्याचं बेसिक आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो. आता या ठिकाणी आपण लिथियम धातूबद्दल जे आहे ते बेसिक माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया मित्रांनो. लिथियम जो आहे तो अल्कली धातुरूप रासायनिक पदार्थ आहे मित्रांनो. काय आहे तर अल्कली धातुरूप रासायनिक पदार्थ आहे, तो धातुरूप रासायनिक पदार्थ आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर जे आहे ते ग्रीक भाषेत लिथॉस म्हणजे दगड या अर्थावरून जे आहे ते त्यास लिथियम नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, लिथॉस म्हणजे दगड या अर्थावरून त्यास लिथियम नाव देण्यात, ही बेसिक माहिती आहे, ही थोडीशी लक्षात राहू द्या. याचा जो शोध आहे मित्रांनो तो 1817 साली लावण्यात आला होता. 1817ला एक स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ होते, त्यांनी याचा शोध लावला. त्याचं नाव जे आहे मित्रांनो ते आर्फेडसन आहे. काय आर्फेडसन. त्या ठिकाणी याचा जो अनुभार आहे मित्रांनो, त्याला ॲटॉमिक मास नंबर किंवा ॲटॉमिक मास जे आहे त्याला आपण तो जो आहे तो 6.941 ग्रॅम पर मोल आहे मित्रांनो. 6.941 ग्रॅम. आणि यानंतर त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे त्याला आपण अणुक्रमांक असे म्हणतो, तो 3रा आहे. या लिथियमच्या आधी हेलियम हा धातू आणि त्याच्यानंतर जे आहे ते बेरिलियम हा धातू आहे मित्रांनो. जी आवर्त सारणी या ठिकाणी आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये दिलेली असते ती एकदा बघून घ्या मित्रांनो. हे बेसिक माहिती आहे, त्यानुसारच हे इथं मी टाकलेलं आहे, एकदा बघितलं पाहिजे त्याला. याची काय वैशिष्ट्ये आहे आपण या ठिकाणी लिथियमची वैशिष्ट्ये बघून घेऊया मित्रांनो. हा जो आहे तो एक मृदू व रुपेरी रंगाचा धातू आहे. याचा रंग जो आहे तो रुपेरी आहे. मी आधी सांगितले आधीच्या स्लाइडमध्ये की याचा उपयोग काय होतो की पदार्थांना चकाकी देण्यासाठी होतो, बरोबर आहे. म्हणून तो आहे चमकणारा धातू आहे, म्हणून तो रुपेरी रंगाचा आहे. तो पदार्थावर त्याच्यापासून पदार्थास चमक देण्याचं काम केलं जाते मित्रांनो. दुसरं जे आहे ते अतिशय हलका आहे मित्रांनो. हा वजनाला अतिशय हलका धातू असतो. पाण्यापेक्षाही याचं अर्ध वजन असतं. उदाहरणार्थ काय, पाणी जर 1 किलो असं आपण धरलं गृहीत, तर पाण्यापेक्षाही अर्ध म्हणजे 500 ग्राम याचं वजन आहे मित्रांनो. असं गृहीत धरतोय मित्रांनो. ॲक्च्युअल वजन वेगळं असते, परंतु पाण्यापेक्षा अर्ध वजन या ठिकाणी याचं आहे मित्रांनो. हा धातू जो आहे तो ॲल्युमिनियमपेक्षा 5 पट आणि लोखंडापेक्षा 15 पट हलका आहे. बघा याचं वजन किती हलका आहे. यामध्ये कसं असतं मित्रांनो, याचं हे आयोग जो आहे MPSC आहे, तुमच्या कोणतीही परीक्षा असेल त्यामध्ये जर असा प्रश्न येतो मित्रांनो की खालील विधाने लक्षात घ्या, त्यामध्ये अबक अबकड असे विधानं दिले जाते, त्यामध्ये हे विधानं बनवून टाकल्या जाते. हा अतिशय जड धातू आहे. मग तुमच्या लक्षात नसते त्यावेळेस, तुम्ही हे केलेलं नसेल तर त्या ठिकाणी आपल्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की हे जे आहे तो हलका धातू आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये असं पण विधान येते की हा रुपेरी रंगाचा धातू आहे, त्याचे उपयोग कशा कशात होतात यावरही प्रश्न येऊ शकतो. आणि हा जो पदार्थ आहे हा धातू जो आहे तो व्हॅसलीन आणि मेनचट पदार्थामध्ये खोल साठवून ठेवला जातो मित्रांनो. याचा प्रॉब्लेम काय आहे की हे जे आहे हा धातू जर उघड्यावर ठेवला तुम्ही तर हवेतील जे हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे याच्यासोबत अभिक्रिया होऊन हा जो आहे तो प्रसरण पावतो मित्रांनो. म्हणून याला व्हॅसलीन आणि मेनचट पदार्थात साठवून ठेवल्या जाते मित्रांनो. आणि आता आपण जे आहे या ठिकाणी लिथियम कुठं सापडलं, त्याचा शोध कोणी घेतला, तर लिथियमचा उपयोग काय काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे त्याच्याबद्दल बेसिक माहिती अशी जाणून घेतली पाहिजे. आता त्यानंतर जी आहे ती पुढची न्यूज बघूया मित्रांनो. मी तुम्हाला या आधीच्या 2-3 व्हिडिओज जे दैनंदिन चालू घडामोडीची सिरीज चालू आहे मित्रांनो आपली, या आधीच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोमिठी दिनाबद्दल सांगितलं होतं की 3-4 दिवस झाले बहुतेक त्या सरकारने जे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आहे त्यांनी असं सांगितलं होतं
की आपल्याला जे आहे 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गोमिठी दिन साजरा करायचा आहे. गोमिठी दिन म्हणजे काऊ हग डे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला गाईला आलिंगन घालायचं आहे. यांचं म्हणणं असं होतं, यांच्या सचिवांचं, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियनच्या, की गाईला आलिंगन घातल्यामुळे जे आहे ते एक सकारात्मक ऊर्जा मिळते. ठीक आहे, मिळते, याला काही आपलं म्हणजे दुमत नाही आहे. त्याच्यानंतर यांचं असं म्हणणं आहे की गाय ही भारतीय किंवा ग्रामीण अर्थ म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्याचा कणा आहे. ठीक आहे, त्यांनी एक्सप्लेनेशन खूप चांगले दिले मित्रांनो. पण या ठिकाणी आज सरकारवर नामुष्की ओढवली, लोकांनी याच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि या ठिकाणी गोमिठी दिनाची जी संकल्पना होती त्यांना ती रद्द करावी लागली मित्रांनो. आता मी काही दिवसापूर्वी एक असंच व्हिडिओ लेक्चर घेतलं आणि त्यामध्ये ही संकल्पना समजून सांगितली. आता हा व्हिडिओ माझ्या गावाकडच्या एका मित्रानं बघितला. आता तो म्हणला सरकारनं असं सांगितलंय, तू असं सांगतोय, म्हणून हा मी एक प्रयोग करून बघतो. मग त्यानं त्याच्या घरी जर्सी गाय आहे मित्रांनो, तो गाईला मिठी मारायला गेला. कधी न जाणारा माणूस गायला मिठी मारायला गेला आणि गाय पडून जी आहे ती आरबळली मित्रांनो. गाय त्याला बुजाडली. गायला असं वाटलं असेल कदाचित हा नवीन काय करतोय, हा मिठी मारायला गेला आणि गाय तिथं बुजाडली. ती गाय दाव चढून सगळ्या शेतानं पळाली मित्रांनो. याच्या पहिले तत्पूर्वी याच्या उरात लाथ घातली, याला बाजूला केलं आणि गाय जी आहे ती वापरली मित्रांनो. अशा प्रकारे मायबाप सरकारला विनंती आहे की पहिलेच आमच्या मुलांना इथं मुली भेटून नाही राहिल्या, त्यांच्या लग्नाची प्रॉब्लेम चालू आहे, त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यांच्या महागाईचा प्रश्न आहे, यावर लक्ष दिलं तर अतिशय उत्तम होईल. अशा काही संकल्पना घेऊन येऊन आणि तुमच्यावरच ते परत घेण्याची नामुष्की ओढत असेल तर एक विचार करून सरकारने या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता मित्रांनो. तर हे गोमिठी दिनाची संकल्पना जी आहे ती रद्द करण्यात आली. यानंतर आपण पुढची या ठिकाणी न्यूज बघूया. त्यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो, इथे इस्रोद्वारे जे आहे ते SSLV-D2 या प्रक्षेपण यानाचे जे आहे ते यशस्वी जे आहे ते या ठिकाणी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे मित्रांनो. SSLV म्हणजे काय तर स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याला म्हणतात. यालाच लघु उपग्रह प्रक्षेपण यान म्हणतात मित्रांनो. याचं यशस्वीरित्या जे आहे ते प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता हे प्रक्षेपण जे आहे ते श्रीहरिकोटा इथून करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा ठिकाण आहे, त्या ठिकाणाहून जे आहे ते या SSLVचं जे आहे ते प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे मित्रांनो. या SSLV या स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलद्वारे 3 उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेले आहे मित्रांनो. किती? 3 उपग्रह. कोणकोणते उपग्रह आहेत ते? तर जानूस 1 हा अमेरिकेचा उपग्रह आहे मित्रांनो, जानूस 1. त्यानंतर आझादी-सॅट हा भारताचा उपग्रह आहे आणि त्याच्यानंतर हा EOS-7 हा एक उपग्रह आहे मित्रांनो. EOS-7 म्हणजे काय तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट याला म्हणतात मित्रांनो. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट याचं जे काम आहे ते पृथ्वीचं निरीक्षण करणं आहे मित्रांनो. म्हणून जे आहे ते भारताने हा उपग्रह या ठिकाणी सोडलेला आहे मित्रांनो. या प्रक्षेपणासोबतच जे आहे ते भारताने जे आहे मित्रांनो ते लहान उपग्रहाचे प्रक्षेपण करणारे जे बाजारपेठ आहे त्यामध्ये आपलं पाऊल ठेवलेलं आहे मित्रांनो. ही मोहीम 2018 पासून इस्रोने सुरू केली होती मित्रांनो की लहान उपग्रहाचं प्रक्षेपण करणाऱ्या बाजारपेठेत भारताला स्थान मिळालं पाहिजे आणि ते या ठिकाणी ही मोहीम जी आहे ती फत्ते झालेली आहे, पूर्ण झालेली आहे मित्रांनो. ही भारतासाठी अतिशय आणि इस्रोसाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे मित्रांनो. आता या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो त्याचं बेसिक्स काही माहिती आहे मित्रांनो. ती आझादी-सॅटची निर्मिती कोणी केलेली आहे मित्रांनो की देशभरातील विद्यार्थी जे आहेत 750 विद्यार्थी आहेत मित्रांनो, त्यांनी ही जी आहे ती निर्मिती केलेली आहे. आता SSLV बद्दल जाणून घेऊया. यालाच मी आत्ता म्हटल्याप्रमाणे SSLVचा लॉंग फॉर्म काय होतो? स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. यालाच आपण लघु उपग्रह प्रक्षेपण यान म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो? लघु उपग्रह प्रक्षेपण यान. याचं जे आहे याची जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो, हे जे यान आहे ते 10 ते 500 किलो वजनाचे जे उपग्रह आहे मित्रांनो, लहान असेल, सूक्ष्म असेल, अतिसूक्ष्म उपग्रह आहे, 10 किलो पासून 500 किलोग्रॅम वजनाचे उपग्रह नेण्यास सक्षम आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि हे जे आहे ते 500 किलोमीटर पृथ्वी जे आहे ते आपल्या याच्यापासून 500 किलोमीटर वरती जे आहे अवकाशात मध्ये हे उपग्रह सोडू शकते मित्रांनो. एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर जे आहे ते एकाच वेळी एकापेक्षा जास्त उपग्रह नेण्यास हे जे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे ते सक्षम आहे मित्रांनो. आता त्यामध्ये आपल्याला आझादी-सॅट, EOS आणि जानूस बद्दल थोडी बेसिक माहिती आहे ती या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो. आझादी-सॅटचं जे वेट आहे मित्रांनो हे 8.2 kg आहे मित्रांनो. 8.2 किलोचा त्याचं वजन आहे, उपग्रह आहे तो. आणि हा जो आहे तो चेन्नईतील स्पेस किड इंडियाद्वारे तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो. हा जो आहे देशभरातील 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा आझादी-सॅट नावाचा उपग्रह आहे मित्रांनो. तो यामध्ये
वरती सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर EOS-7 हा एक उपग्रह आहे. याला EOS का म्हणतात? अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचं काम काय आहे? पृथ्वीचं निरीक्षण करणं, बरोबर आहे. याचं जे वेट आहे मित्रांनो त्याचं 156.3 kg आहे, बरोबर आहे, 156.3 kg. त्यानंतर जो आहे तो इस्रोद्वारे तयार करण्यात आलेला आहे. त्याची रचना, त्याचा विकास जो आहे तो इस्रोद्वारे करण्यात आलेला आहे. त्यानंतर जानुस 1 किंवा जानुस 1 हा जो उपग्रह आहे मित्रांनो, याचं वेट जे आहे ते 10.2 kg आहे, म्हणजे 10 किलोच्या आसपास त्याचं वजन आहे. आणि हा जो आहे ते अमेरिकेतील जी अंतरिक्ष संस्था आहे अंतरिक्ष, त्याद्वारे हे सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. आता यामध्ये इस्रो आपलं राहिलेलं आहे. इस्रोबद्दल आता थोडीशी बेसिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो नेक्स्ट स्लाइडमध्ये. आता या ठिकाणी आपण इस्रोबद्दल बेसिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो. इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. इस्रो म्हणजे काय? इस्रोचा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था असे म्हणतात मित्रांनो. याची जे स्वामित्व आहे किंवा मालकी जी भारत सरकारकडे आहे मित्रांनो. याची जी स्थापना आहे ती 15 ऑगस्ट 1969 झालेली आहे. 15 ऑगस्ट 1969 मित्रांनो. मुख्यालय बँगलोर या ठिकाणी आहे, कर्नाटक राज्य. ठीक आहे. याचं जे ब्रीद वाक्य आहे ते मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान, बरोबर आहे, हे आहे मित्रांनो. मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. याचे जे चेअरमन आहे सध्या स्थिती एस सोमनाथ आहे मित्रांनो. कोण आहे? एस सोमनाथ. या आधी के शिवान होते, त्यांच्या आधी किरण कुमार हे होते मित्रांनो. आता सद्यस्थिती एस सोमनाथ हे आहेत मित्रांनो. याचे जे इस्रोचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे तर अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि त्याचा उपयोग जे आहे ते राष्ट्रीय कार्यामध्ये करणे मित्रांनो. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता मला सांगा की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा मित्रांनो. द्राक्ष, आता दुसरी जी पुढची न्यूज आहे मित्रांनो ते द्राक्षाचं जे नवीन वाण आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. ही महाराष्ट्र संदर्भात न्यूज आहे. महाराष्ट्रातल्या पुणे शहरामध्ये मांजरी हे द्राक्ष संशोधन केंद्र आहे मित्रांनो. येथे जे आहे ते द्राक्षाचं नवीन वाण विकसित करण्यात आलेलं आहे. कोणाद्वारे तयार करण्यात आले मित्रांनो? हे विकसित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ जे आहे त्यांच्याद्वारे हे नवीन वाण जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे मांजरी पुणे या ठिकाणी मित्रांनो. याची वैशिष्ट्य काय काय आहेत? याची वैशिष्ट्य जी आहे ती आकर्षक लाल रंगाचं हे द्राक्ष आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचा सुगंध फार चांगला आहे, मोहणारा सुगंध आहे. चव सुद्धा उत्कृष्ट आहे आणि सध्याच्या क्रिम्सन जातीपेक्षा ते सुधारित आहे. सध्या कोणती जात आहे? द्राक्षाची क्रिम्सन. या जातीपेक्षा ते चांगला आणि उत्कृष्ट आहे, सुगंधी आहे आणि त्याचा आकर्षक लाल रंग आहे. यामुळे जे आहे ते नवीन वाण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. यामुळे द्राक्ष जी निर्यात आहे आपल्या देशाची ती वाढू शकते आणि त्याचं जे द्राक्ष शेती करणारे जे शेतकरी आहे त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो. या ठिकाणी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कुठं आहे मित्रांनो? तर मांजरी पुणे या ठिकाणी आहे. आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. आपलं PAPT चॅनलही देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आज या ठिकाणी इथेच थांबतो. धन्यवाद.